तर मला या ट्रॅव्हल्सने बरोबर सकाळी 6:09 झाशी ते राणी चौक धुळ्यामध्ये सोडलं. तिथून मग मी लगेचच रिक्षा पकडली आणि रिक्षा पकडून गेलो आमच्या ऑफिसच्या फ्लॅटवरती. इथे ऑलरेडी ऑफिसचा फ्लॅट आहे. तर जर कोणी गेस्ट वगैरे येणार असतील, तर आम्ही कधी पुण्यावरून वगैरे गेलो तर मग नेहमी आम्ही इथंच राहतो. त्याच्यामुळे काय की आम्हाला बाहेर हॉटेलवर वगैरे राहायची गरज नाही पडत कधी. नंतर मग मी इथं आवरलो आणि आवरून मग नंतर इथलं फेमस जे नाश्ता सेंटर आहे की श्याम पोहा सेंटर म्हणून, तिथं मी गेलो. इथले पोहे आणि आपले पुण्याचे पोहे फार वेगळे आहेत. कारण की इथले पोहे हे पूर्णपणे वाफेवर बनवतात आणि मला ते फार आवडतात. आणि हे पोह्यावरती काहीतरी थोडंसं लिंबू पाणी मारतात, थोडंसं त्यांचा एक मसाला आहे छोटासा तो टाकतात, कांदा वगैरे टाकतात, शेव टाकतात आणि हे फार मस्त लागतात. मी 1-2 प्लेट तर संपवतच. तिथून मी लगेचच माझ्या कामानिमित्त बाहेर पडलो. आणि ॲक्च्युली तुम्ही धुळ्याची परिस्थिती बघताय, काय अवस्था आहे धुळ्याची, फार खराब कंडिशन आहे. एवढं डेव्हलप पण नाही आहे धुळे, त्याच्यामुळे एवढी कनेक्टिव्हिटी नाही आहे धुळ्यामध्ये यायला. नंतर माझं काम दिवसभराचं झालं. नंतर मी दिवसभरामध्ये जेवता पण नाही आलं, कारण की फार बिझी होतं त्याच्यामध्ये. नंतर इथलं फेमस एक हॉटेल आहे जय जलाराम म्हणून, मग मी तिथं आलो. त्यानंतर ऑर्डर केली आणि फार मस्त फूड्स होते यांचे. फर्स्ट त्यांनी दिला आम्हाला की पापड, त्यांचे मसाला पापड हे फार वेगळे होते, फार टेस्टी असतात. आणि जेवण वगैरे आलं, फार भूक लागली होती त्याच्यामुळे जेवण वगैरे केलं, दाल तडका वगैरे आणि राईस वगैरे, बिल वगैरे पे केलं आणि पान तर बनतंच. मग पाणी खाल्लं आणि मग तिथून आम्ही गेलो परत रूमवरती.